जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये 30 मे पासून पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय। 29 मेच्या आत मराठवाड्यामधल्या सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे। सातारा, कोल्हापूर, औंध संस्थानाचं गॅझेट लागू करा अशी मागणी सुद्धा जरांगेंनी केली आहे। तर जरांगे शिंदेंचा कार्यकर्ता असू शकतो, मात्र मराठ्यांचा नेता नाही अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। मनोज जरांगे पाटलांनी 30 मे पासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे। अंतरवाली सराटीत जरांगे पाटील उपोषण करणार आहेत। 29 मेच्या आत मराठवाड्यातल्या सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे, मिरज या संस्थानांचं गॅझेट लागू करा। महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलकांवरचे सरसकट गुन्हे मागे घ्या। मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDCत नोकऱ्या देण्याचा GR काढा। सारथी संस्थेतल्या सर्व योजना सुरू करा अशा मागण्या जरांगे पाटलांनी केल्या आहेत। आंदोलन होणार अंतरवालीत, शांततेत, राज्यात होणार शांततेत। अंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो। 30 मेला इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये। सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या। आंदोलनाच्या तारखेच्या आत त्यावेळेला ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्याच्यासाठी सरकारने सकारात्मक पावलं उचललेली आहेत आणि हे आंदोलन होऊ नये त्यापूर्वी हे त्यांच्या असलेल्या मागण्या या किती तडीस नेता येईल याचा प्रयत्न सरकार निश्चित करेल। मराठा समाजाला काही प्रमाणात न्याय मिळवून देण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी दिलं हे नाकारता येणार नाही, पण ते पूर्ण करणं हे शासनाचं कर्तव्य आहे। आज शासन त्या घेतलेल्या जबाबदारीची पूर्तता करायला कमी पडतंय, म्हणूनच कदाचित मनोज जरांगेंना पुन्हा एकदा आंदोलनाची भाषा करावी लागते। मनोज दादा जरांगेला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करतो। जो 4थी नापास आहे, ज्याला आरक्षण पॉलिसी माहीत नाही, ज्याला सामाजिक दुजाभाव माहीत नाही, अशा माणसाकडून दर 2-4 महिन्याला आंदोलन जाहीर होत असतात। नुसता आरोपाला आरोप करायचा, फडणवीसांना विलन करण्याचं काम करायचं, कोणाच्या तरी बोलण्यावरती हे काम करायचं, हे आम्ही खपवून घेणार नाही। गंगाधर काळकुटेजींशी माझं 2दा फोनवरती बोलणं झालं मागच्या 15 दिवसात। मी त्यांना म्हटलं होतं की मनोज दादाचे काही प्रश्न असतील तुम्ही त्यांची वेळ घ्या, मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो, आपण मुंबईत बैठक घेऊन करू। हे विषय आंदोलन करून सुटत नाही। तुम्ही पुन्हा या कडक उन्हामध्ये गरीब मराठा मुलांना एकत्र करून पुन्हा त्यांची वाताहत करणार आहात का? या गोष्टीसाठी चर्चेला यायला पाहिजे। चर्चा करून जर त्यांना काही फायदा होत नसेल तर आंदोलन पवित्र आहे। जरांगे हा मराठा माझ्या समाजाचा, आमच्या मराठा भावांचा नेता असू शकत नाही। तो फार तर फार सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा तो कार्यकर्ता असू शकतो। हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाल्यानंतर आता सातारा गॅजेटची प्रक्रिया आता मी पूर्ण केलेली आहे। विभागीय आयुक्त पुण्याचा अहवाल आमच्या प्राप्त झालेला आहे, फक्त अंमलबजावणी करायची आहे। तेव्हा जरांगे पाटलांना मी जे आश्वासन दिलं मी ती पूर्ण करतोच आहे। एनसीपी मधील बड्या नेत्याने पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार केल्याची TV9 मराठीला सूत्रांनी माहिती दिली आहे। अजितदादांच्या एनसीपी मधला अंतर्गत संघर्ष आता पवारांच्या कोर्टात गेल्याचं चित्र आहे। पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी अशी नेत्यानं पवारांकडे मागणी केली असंही कळतंय। अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यानं पार्थ पवारांची तक्रार थेट शरद पवारांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आता शरद पवारांच्या कोर्टात गेल्याची चर्चा आहे। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीतील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवारांची तक्रार करण्यात आली आहे। पवारांनी कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्यावी अशी मागणी या बड्या नेत्यानं पवारांकडे केल्याची माहिती आहे। तर आम्ही सुद्धा पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे, दादा असताना असं काही घडत नव्हतं असंही या नेत्यानं पवारांकडे मत मांडलंय। तर आमचा मान सन्मान राखला पाहिजे असं आम्हाला वाटतंय असंही मत या बड्या नेत्यानं पवारांकडे व्यक्त केलंय। मला तक्रार करायची असेल तर मी प्रदेशाध्यक्षांकडे करेल। प्रदेशाध्यक्षांना समजा जर का काही मांडायचं असेल महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या पक्षीय संघटनेच्या बाबतीमध्ये तर ते मांडतील राष्ट्रीय अध्यक्षांकडे। आम्हाला आमच्या पक्षाकडे न्याय मिळतो, आमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे आम्ही त्या तक्रारी मांडू शकतो। आता पवार साहेबांकडे गेल्यानंतर असा त्याचा अर्थ काढणं हे फार चुकीचं आहे।
दरम्यान 12 मेला सुनील तटकरेंनी शरद पवारांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती। यावेळी तटकरेंनी पवारांशी चर्चा केली। या भेटीदरम्यान पवारांनी मौन बाळगलं होतं अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीदरम्यान एनसीपीच्या अंतर्गत घडामोडींवर तटकरे आणि पटेलांची पवारांशी चर्चा झाली। पटेल तटकरेंचं पवारांनी ऐकून घेतलं, मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। फक्त सुनील तटकरे एकटे होते असं नाही, कदाचित प्रफुल्ल पटेल सुद्धा त्या बैठकीमध्ये होते। आता याच्यात चर्चा काय झाली हे मला तरी सांगता येणार नाही, पण पवार साहेबांवर अनेक वर्ष काम केल्यामुळे कदाचित राजकीय चर्चा झाली असावी। तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या या अंतर्गत घडामोडी हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। मात्र पवार कुटुंबातील ज्येष्ठ या नात्यानं कुटुंब प्रमुख म्हणून ते भूमिका बजावू शकतात असा सूर पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना वगळल्याची चर्चा आहे। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे योग्यच घडते असं मला वाटतंय। पवार साहेबांना यांनी सोडलं आणि नंतर तसं बघितलं तर दादांना सुद्धा यांनी सोडलं होतं। मग अशा लोकांना जे कोणाचेच नाहीत ते थोडी लोकांचे आणि आज काकींचे त्या ठिकाणी राहणार आहेत, नाही तर सरकारचे राहणार आहेत। एकीकडे मला खूप बरं वाटतंय की त्यांच्यासारख्या लोकांची नावं वगळण्यात आली आहेत, पण पक्ष म्हणून जर आपण विचार केला तर ही जी नावं वगळण्यात आली आहेत, जे आतापर्यंत पक्ष चालवत होते, पूर्णपणे ऑपरेट करत होते, त्या लोकांना जर बाहेर ठेवलं असेल तर ते पक्ष जाणो। पण मनोमन मला बरं वाटतंय की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघंही बाहेर आहेत। सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झालं असून 29 एप्रिलला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची नावं नाही आहेत। यानंतर आता राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। राष्ट्रवादीतील सध्याच्या घडामोडींवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षातील नेत्यांशी चर्चाही करणार आहेत। त्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे। या पक्षामध्ये ऑफिस बेअरर आणि वर्किंग कमिटी या संदर्भानं निवडणूक आयोगाबरोबर जो पत्रव्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल साहेब यांच्या नावाच्या समोर त्यांच्या पदाचा उल्लेख नाही। माननीय प्रफुल्लभाई पटेल ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून आजही त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब हे देखील त्या पदावर कार्यरत होते आणि आजही ते कार्यरत आहेत। तर जात पात धर्मावरून कधीच राजकारण केलं नाही असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय। तर मुंडेंचीच टोळी जातीवर बोलते अशी टीका जरांगेंनी केली आहे। जात पात धर्म सोडून राजकारण, जात पात धर्म कधीच मी पाळला नाही, काही नाही। मधल्या काळात लाता मारून टाकलायचा प्रयत्न झाला। माझा नियतीवर फार विश्वास, मी जर माझी नियत साफ आहे सगळ्या बाबतीत, तर आज ना उद्या माझ्या बाबतीत गैरसमज झालेला जो आहे समाजामध्ये, ती नियतीच दुरुस्त करून देणार हे मला माहिती आहे। त्या जातींविषयी यांची टोळी वापरते ते लाभार्थी, त्यांच्याविषयी वेगळं वेगळं बोलायला लावतात आणि ते बोलल्यामुळं यांचं अस्तित्व खराब व्हायला लागले। त्याला कळालं त्याला मला खेटल्यावर त्याला काय परिणाम होणार आहेत राजकीय त्याच्या पुढं त्याचं ध्यानातच येत नाही। त्याची मस्ती जिरीतो मी, त्याला माझंच आहे काय, तो किती सांगितलं काही केलं तरी समाजाला माहिती तू किती नास काय किती डावं टाकतो, कोणाला भेटतो तू, हे लोक कोणाला भेटतेत, फोटो आहेत आमच्याकडे त्याच्या लोकांचे, तो कसा पाठवतो, आता तो भेटत नाही, कसा भेटत नाही, आता कोणाला पाठवतो। संभाजीनगरच्या त्या कॅनॉटला तिथे साधी एखादी बनेल घ्यायचं म्हणलं तर माझं हिंमत लागत नाही। त्याला मनोजला प्रसिद्धी पाहिजे, त्याला फक्त जातीय तेढ निर्माण करायची आहे मनोज जरांगेला। आणि बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी समाज उभा राहावा अशा घाणेरड्या हेतून मनोज जरांगे हे सगळं बोलत आहे, परंतु हिरा तो हिरा होता है। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये महाराष्ट्रामधल्या 2 प्राध्यापकांना अटक करण्यात आली आहे। पीबी कुलकर्णी आणि मनीषा मांढरे या दोघांना अटक झाली आहे। तर पीबी कुलकर्णी मनीषा वाघमारेला 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। दुसरीकडे परीक्षा रद्द झाल्यामुळे नीटच्या 3 विद्यार्थ्यांनी नैराश्यामधून आत्महत्या केल्याची माहिती देखील समोर आली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातून आणखी एका प्राध्यापक महिलेला अटक करण्यात आली आहे। बायोलॉजीच्या प्राध्यापक असलेल्या मनीषा मांढरेला सीबीआयनं बेड्या ठोकल्यात। याआधी केमिस्ट्रीचा प्राध्यापक पीव्ही कुलकर्णीलाही सीबीआयनं अटक केलेली।
नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. यात पुण्यात ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा वाघमारे हिचाही समावेश आहे. सीबीआय आता मनीषा वाघमारेच्या पतीचीही चौकशी करणार आहे. मनीषा वाघमारेचे पती डॉक्टर संजय वाघमारे यांचा पुण्यातल्या बिब्बेवाडीमध्ये दातांचा दवाखाना आहे. नीटच्या परीक्षा प्रक्रियेत मनीषा मांढरेला तज्ज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आलेलं. मनीषा मांढरेनं मनीषा वाघमारेच्या माध्यमातून नीट परीक्षेच्या उमेदवारांसोबत संपर्क साधला होता. एनटीएची संपूर्ण पेपर सेटिंग कमिटी आता सीबीआयच्या रडारवर आहे. नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून देशभरात 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. दिल्ली, गोवा आणि राजस्थान या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपलं जीवन संपवलंय. विद्यार्थ्यांनी अशी पावलं उचलू नयेत, सरकार त्यांच्या सोबत आहे असं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी केलंय. या परीक्षेचे पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन अधांतरी बनलं आहे आणि त्या नैराश्यतेच्या पोटीतूनच 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. हे सरकारला लांछनास्पद आहे. सहजासहजी पेपर फुटतातच कसे याच्यावर गांभीर्याने विचार करण्याच्या ऐवजी ह्या सर्व प्रकाराचं थातूरमातूर स्पष्टीकरण करतात, हे दुर्दैव आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी नवीन डेट जाहीर केलेली आहे. त्या डेटला परीक्षा होतील. नीट सारखी परीक्षा जर लीक होते हे दुर्दैव आहे. सर्वांकरता चिंतेची गोष्ट आहे. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता कसं सर्व्हिलन्स करता येईल ज्यातनं हे नीट पेपर लीक होणार नाही, कुठलेच पेपर लीक होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे, केंद्र सरकार घेत आहे. इंधनाचा तुटवडा असल्यामुळे ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. इंधन टंचाईमुळे शेतीची कामं रखडली आहेत. कुठे काय परिस्थिती आहे ते आपण पाहूया. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपलाय, त्यामुळे अनेक पेट्रोल पंप बंद आहेत. इंधनासाठी ग्राहकांना मोठी भटकंती करावी लागते. डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामंही खोळंबली आहेत. ऍडव्हान्स पेमेंट करूनही इंधनाचा पुरवठा होत नसल्याचं पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या रावेरमध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे मुक्ताईनगरच्या ग्रामीण भागात मात्र अनेक पेट्रोल पंप बंद असल्याचं दिसतंय. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लागले आहेत. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात इंधनाचा तुटवडा जाणवतोय. जिल्ह्यातील 166 पैकी अर्ध्याहून अधिक पंपांवर पेट्रोल डिझेल मिळत नसल्याची तक्रार आहे. डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामंही रखडली आहे. वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी डिझेलची टंचाई जाणवतीये. जिल्ह्यातील जवळपास 60% पंपांवरती डिझेल उपलब्ध नसल्याचे बोर्ड झळकतायत. शेतकरी, वाहन चालक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अमरावतीमध्ये जिल्हास्तरीय खरीप हंगाम बैठकीमध्ये बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना फटकारलं आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँका सील करा असे आदेशच बावनकुळे यांनी दिले. संबंधित बँकांची वीज आणि पाणी बंद करा असे आदेशही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. जिल्हाधिकारी असं काय काय करत नाही. दाखले कुणी लागू करत नाही का? टार्गेट दिलं तर यावर्षी त्यांना आता मग त्यावर चालू करत त्यांनी प्रायव्हेट बँकांनी केंद्रीय शेतीवर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करणं आणि बँका प्रायव्हेट बँका आहेत तर गुन्हे दाखल करा, काही करा, काही करा. मी तुम्हाला पूर्ण अधिकार दिले. या बँकाला सरळ करणं, नाहीतर अमरावतीमध्ये सील करण्या बँका. इथला रस्ता वापरू देणार नाही, इथलं पाणी देणार नाही, इथं वीज देणार. आणखी एक महत्त्वाची बातमी. अंबादास दानवेंनी बैठकीमध्ये आक्रमक भूमिका घेत महावितरण अधिकारी आणि कंत्राटदार एजन्सीना चांगलंच धारेवर धरलं. केंद्र आणि राज्य सरकार निधी देते, जनता वेळेवर बिल भरते, मग नागरिकांना अंधारामध्ये का राहावं लागतं असा संतप्त सवाल दानवेंनी केलाय. तुमको फटके देना चाहिए क्या? फिर 18 महीने हुए तुम्हारी इतनी बड़ी एजेंसी है, इतना पैसा खर्चा कर रहा है गवर्नमेंट, लोगों को फायदा नहीं तो गवर्नमेंट को गाले हम देते. फिर जिम्मेदार तो तुम लोग है ना. झालं काय ते सांगा. बाकी पत्र पाठवलं, मीटिंग झालं काय सांगता तुम्ही? आम्ही टर्मिनेट करण्याचे प्रपोजल ऑलरेडी एचओला दिले. त्यांनी प्रश्न सुटणार आहे का? नवीन एजन्सी नेमायला तुम्हाला 18 महिने अजून लागेल. टर्मिनेट करण्यात प्रश्न सुटत असतो. पुन्हा नवीन एजन्सी नेमायलाच 18 महिने लागतील तुम्हाला. मनीषा मांढरे 24 वर्षांपासून पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये कार्यरत होत्या. मनीषा मांढरे 5 वर्षापासून पेपर सेटिंगचं काम करत होत्या. मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांनी ही माहिती दिली आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना नीट स्कॅम प्रकरणी आता अटक करण्यात आली आहे. पण आमच्याकडे अजून कुठलंही ऑफिशियल कन्फर्मेशन किंवा ऑफिशियल कुठल्याही अथॉरिटीजने आम्हाला त्याबद्दल कम्युनिकेशन केलं नाही. पण हे 24 वर्ष गेली मनीषा मांढरे आमच्याकडे ज्युनियर टीचर म्हणून ज्युनियर कॉलेजला सिनियर टीचर म्हणून काम करतात. सर प्रकरण प्रचंड मोठं आहे, सेन्सिटिव्ह आहे. त्याप्रमाणे आम्हाला ज्या प्रकारे ऑफिशियल कम्युनिकेशन झाल्या आमच्या स्कूल एज्युकेशनच्या लॉ प्रमाणे, कारण ज्युनियर कॉलेज आहे त्यामुळे स्कूल एज्युकेशनचे नियम त्याला ऍप्लिकेबल आहेत, त्याप्रमाणे आम्ही लगेच जी काही लिगल कारवाई आहे ती त्वरित करू. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपींना सीबीआय कोठडी मिळाली आहे. पी.व्ही. कुलकर्णी मनीषा वाघमारेला 10 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान मनीषा वाघमारेला कोर्टातून बाहेर घेऊन जाताना चक्कर आली. चालेल.